थंडीमुळे तुम्हाला सुद्धा घशात खवखवतंय का? गेल्या 8 दिवसापासून मला हा त्रास होत होता. तर मी आयुर्वेदिक रेमेडीज ट्राय केल्या आणि त्यासोबतच काही नॅचरोपॅथीची ट्रीटमेंट सुद्धा घेतल्या, पण स्टील मला रिलीफ मिळत नव्हतं. सो मी विचार केला की ह्यात कुठली इमोशन इन्व्हॉल्व आहे का, की इमोशनल ट्रॅकमुळे माझा घसा दुखत आहे का. सो मी हे एक पुस्तक रेफर केलं आणि ह्यामध्ये प्रत्येक आजाराला कुठली इमोशन कारणीभूत आहे हे खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. सो याच पुस्तकातली मी एक स्पेशल रेमेडी आज तुम्हाला सांगणार आहे. वेलकम टू 90 डेज 90 रेमेडीज सिरीज. सो जर तुमचा घसा खूप दुखत असेल किंवा तुम्हाला थायरॉइडचा इश्यू असेल तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला काहीतरी एक्सप्रेस करायचंय पण ते आपण बोलत नाही, तर त्याचं प्रेशर आपल्या कंठावर येतं. सो त्या केसमध्ये तुम्ही ही रेमेडी जी आहे ती यूज करू शकता. जस्ट तुम्हाला आपल्या कंठावर किंवा आपल्या हृदयावर हात ठेवायचंय, स्वतःला सांगायचंय की मी बदल स्वीकारायला तयार आहे. मी माझ्या भावना मोकळेपणाने बोलू शकते. मी स्वतःला मी जशी आहे तशी स्वीकारते आहे. जस्ट ह्या 3 अफर्मेशन्स तुम्ही रेग्युलर बेसिसवर दिलं तर तुमचं थ्रोट पेन सुद्धा कमी होऊ शकतं आणि तुमचे थायरॉइड ग्लँड सुद्धा बॅलन्स होऊ शकते. तर तुम्ही ह्या अफर्मेशन्स रेग्युलर बेसिसवर स्वतःला देणार असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये टी फॉर थ्रोट मेन्शन करा.